नमस्कार. मृणाल कुकिंगमध्ये मी मृणाल तुमचं मनापासून स्वागत करते आहे. आज मी करते आहे मिक्स कडधान्य आणि त्याच्यामध्ये भरपूर भाज्या घालून त्यांचे पौष्टिक असे कटलेट. इथं मी मूग, मटकी, चवळी, वाटाणा, छोले आणखीन कॉर्न घेऊन ते मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून एक शिट्टी करून घेतलेली आहे, म्हणजे वाफवून घेतलेले आहेत आणि ते स्मॅश करून घेते आहे. आपली कडधान्य स्मॅश करून दिलेत. कडधान्य म्हणजे प्रथिनांचा खजिना. त्यातले थोडे जेवढे मला पाहिजेत तेवढे कडधान्य मी काढून घेते आहे. उकडलेले 2 ते 3 बटाटे मी घातलेले आहेत. जिरं, मिरची ठेचा घातलेला आहे. नारळाचे तुकडे घातलेत, छोटे-छोटे काप घातलेत. बडीशेप कुटून घातलेली आहे. धने पावडर, जिरे पावडर घातलेली आहे. 3 प्रकारच्या सिमला मिरच्या लाल, पिवळी, हिरवी, गाजराचे काप, ब्रोकोली आणि कोबी अशा भरपूर भाज्या मी त्याच्यामध्ये घालून ते आणखीन पौष्टिक केलेले आहे. मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्या सगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत. कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीरचा स्वाद खूप छान येतो आणि हे सगळं मिश्रण मी एकजीव करून घेते आहे. सगळं मिश्रण मी हाताने एकजीव करून घेते आहे, म्हणजे भाज्या आणि कडधान्य हे एकजीव होतील आणि आपल्याला आपलं कटलेट छान वळता येईल. चवीप्रमाणे मीठ घातले आणि ह्यातलं मॉइश्चर ओलावा थोडासा कमी व्हावा म्हणून 2 चमचे पोह्यांचा रवा मी याच्यात घातलेला आहे. इथं मी ब्रेड क्रम्स वगैरे वापरलेले नाही आहेत. तुम्हाला जर वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. आपलं मिश्रण आता छान एकजीव झालेलं आहे. याच्यामध्ये मी थोडंसं चवीला लाल तिखट घालून घेते आहे. थोडीशी आमचूर पावडर पण घातलेली मी याच्यामध्ये. तुम्ही लिंबू पिळू शकता. आता ह्या मिश्रणाचे कटलेट करता येतात का बघूया आपण. छान करता येत आहेत. गोळा छान वळता येतो आहे. तुम्हाला आवडतील त्या आकाराचे कटलेट तयार करून घेऊ शकता. हे बघा, आपलं कटलेट छान तयार करून झालेले आहेत. त्याच्यामध्ये भाज्या खूप छान दिसत आहेत. यात घातलेले खोबरे, ब्रोकोली, कोबी यांचा क्रंच खूप छान येणार आहे. आत्ता जरी हे कटलेट ओबड-धोबड दिसले तरी आपल्याला ते मैद्याच्या स्लरीमध्ये घोळवायचे आहेत. इथं मी 2 ते 3 चमचे मैदा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून ते एकजीव करून घेतलेलं आहे. आणखीन त्याच्यामध्ये पाणी घालून त्याची स्लरी केलेली आहे. आता हे केलेले सगळे कटलेट मी ह्या मैद्याच्या स्लरीमध्ये बुडवणार आहे आणि नंतर ते मी आपला रवा जो असतो बारीक रवा त्याच्यामध्ये घोळून घेते आहे. ह्या रव्यामध्ये पण मी किंचित असं मीठ घालून घेतलेलं आहे. सर्व बाजूनी कटलेट रव्यामध्ये घोळून घ्यायचं आहे आणि हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे, म्हणजे रवा निघणार नाही. अशा प्रकारे 4 कटलेट्स मी रव्यामध्ये घोळलेली आहेत आणि छान अशी हाताने दाबून प्रेस करून घेतलेली आहेत. 2 जे कटलेट आहेत ती मी बारीक शेव असते ना त्याच्यामध्ये मी घोळवून घेते आहे. तुम्हाला ज्या प्रकारे कटलेट करायचे त्या प्रकारे करू शकता. रवा वापरा, शेव वापरा किंवा तुम्ही ब्रेड क्रम्स वापरायचे असेल तरी पण वापरू शकता. अशा रीतीनं आपले कटलेट सगळे घोळवून झालेले आहेत, तयार झालेले आहेत. गॅस मी चालू करून त्याच्यामध्ये कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं. तेल तापलेले एक कटलेट मी घातलेलं आहे. तेल तापलेलं आहे चांगलं. दुसरं कटलेट पण मी घालून घेते आहे आणि अशा प्रकारे मी सगळी कटलेट्स तळून घेत आहे. कटलेट तळून घेताना ती मध्ये उलटपलट करायची आहे. झाऱ्यानं त्यांच्यावर तेल घालायचं आहे आणि खरपूस अशी तळून घ्यायची आहेत. सोनेरी रंगावर तुम्हाला जो अभिप्रेत रंग आहे त्या रंगावर तुम्ही कटलेट तळून घ्या. काजू घातलेले त्यामुळे मुलांना स्माइलीसारखं वाटतं आणि ते आवडीनं खातात. शिवाय ह्याच्यामध्ये
प्रथिने आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे मुलांसाठी जास्त, सर्वांसाठीच, पण मुलांसाठी जास्त ती उपयुक्त आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय कळवा. ही रेसिपी तुम्ही नक्कीच करा. पाहुण्यांच्या स्वागतासाठी, सरबराईसाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा एखाद्या पार्टीमध्ये स्टार्टर म्हणूनसुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता. सॉस आणखीन तिखट आंबट गोड चटणीबरोबर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. परत भेटणार आहोत. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंद लुटा. धन्यवाद.